पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बघू शकाल किती मस्त असा हा केक बेक झालेला आहे। टेक्स्चर बघू शकता, खूप छान आलेला आहे। विशेष म्हणजे न चिटकता व्यवस्थित असा तो निघालेला आहे। ना अंडी, ना अल्कोहोल, ना ओव्हन, नाही कंडेन्स मिल्क किंवा तूप बटर असा कुठलाही वापर न करता मस्त असा सुपर सॉफ्ट स्पॉन्जी प्लम केक तयार झालेला आहे। क्रिसमस मध्ये तयार केला जाणारा प्लम केक आज आपण बनवत आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप पद्धतीने अगदी व्यवस्थित मी प्लम केक कसा बनवायचा हे सांगितलेले आहे। सांगितलेली पद्धत फॉलो केली तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा केक अगदी व्यवस्थित सुपर सॉफ्ट बनेल। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 2 संत्री घेतलेली आहे। प्लम केक म्हटला की त्यामध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो। या ठिकाणी आपण अल्कोहोल स्किप करून मस्त असा सुपर सॉफ्ट हेल्दी केक बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी संत्री घेऊन त्याचा ज्यूस आपल्याला काढायचा आहे। तर बघा, संत्री 2 भागात कट करून मिक्सरच्या मदतीने दाखविल्याप्रमाणे ज्यूस काढून घ्यायचा आहे। असे केल्याने अगदी व्यवस्थितरित्या ज्यूस तयार होतो। किंवा संत्री जास्त पिकलेली असेल तर अगदी लिंबू प्रमाणे पिळून सुद्धा तिचा ज्यूस व्यवस्थित असा निघतो। संत्री ऐवजी तुम्ही इतर फळेही घेऊ शकता, जसे की डाळिंब आहे, पण फ्रेश ज्यूसच वापरा। दुकानामध्ये रेडीमेड ज्यूस सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर बघा, तयार रस हा मी गाळणीच्या मदतीने गाळून घेतलेला आहे। बरोबर तो अर्धा वाटी इतका भरलेला आहे आणि इतका रस आपल्याला पुरेसा आहे। तर यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट हे सोक करायचे आहे। तर एक मोठे बाउल घेऊन त्यामध्ये रेड चेरी, पिवळे मनुके, त्याचप्रमाणे काळे मनुके, खजूर, या ठिकाणी मी ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे। प्लम केक म्हणता की त्यामध्ये भरपूर अशा ड्रायफ्रूटचा वापर केला जातो। तुम्हाला सहजरित्या जे अवेलेबल असेल ते घ्यायची आणि त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस घालायचा। तर हे ड्रायफ्रूट ज्यूस मध्ये कमीत कमी 1 तास भिजत घालायचे आहे। किंवा तुम्ही जास्त वेळ घालणार असाल तर जास्तीत जास्त 1 दिवस किंवा ओव्हरनाईट तुम्ही सोक करू शकता। फक्त ते फ्रीज मध्ये ठेवायचे। तर हे मी 1 तास ठेवणार आहे। चला तर मग पुढची प्रोसेस म्हणजे ओव्हनचा वापर न करता आपल्याला हा केक बेक करायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी मी खोलगट असे पातेले घेतलेले आहे। त्यामध्ये 1 वाटी इतके साधा मीठ घातलेलं आहे। तळाशी ते घालून व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे, जसे की मी दाखवलेले आहे त्याप्रमाणे। आता यामध्ये स्टँड ठेवायचे आहे, जेणेकरून ज्यामध्ये केकचे बॅटर आपण घालणार आहोत तो टीन किंवा डबा त्यावर व्यवस्थित बसेल। तर इथे माझ्याकडे केक टीन नाहीये, त्यामुळे मी कुकरच्या डब्याचाच वापर करणार आहे। तर तुम्ही बघू शकाल तो डबा व्यवस्थित बसतो की नाही ते व्यवस्थित असं बघून घ्यायचं आणि यावर अगदी व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे। तर केकचे बॅटर तयार करण्यापूर्वीच ही तयारी करून घ्यायची, म्हणजे नंतर गडबड होत नाही। त्याचप्रमाणे आता यातील आपण डबा हा काढून घेऊ आणि पातेल्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही अगदी कमी करून 10 मिनिटांसाठी आपण पातेलं हे प्रीहीट करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण ओव्हन अगोदर प्रीहीट करतो त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे। आता मी इथे पातेलं वापरलेलं आहे, तुम्ही कढई सुद्धा वापरू शकता। आणि जो कुकरचा डबा आहे त्यात आपण केकचे बॅटर घालणार आहोत ते घेऊन त्यामध्ये 1 चमचा इतके तेल घालून ते सर्व बाजूंनी लावून घ्यायचे। त्याचप्रमाणे तळाला व साइडने कडाला सुद्धा वरच्या भागास आपण गोलाकार असा बटर पेपर लावून घेणार आहोत। बटर पेपर लावण्याचा एक फायदा म्हणजे केक हा टीनला चिटकत नाही, त्याचप्रमाणे अगदी सहजरित्या तो डिमोल्ड होतो। तर बघा, या ठिकाणी आपली केक बेक करण्यासाठी जी पूर्वतयारी असते ती पूर्ण झालेली आहे। तर हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे साखर जी आहे ती कॅरमलाइज करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी फ्लॅट असा पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये पाऊण वाटी इतकी साखर ही पसरवून घालायची आहे आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे। कमी गॅसवरच आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे। साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली की त्यामध्ये फक्त 3 चमचे इतके पाणी घालायचे आहे। तर या ठिकाणी मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरलेला आहे। जास्त पाणी घालायचे नाही, फक्त 3 चमचे इतकेच मी पाणी घातले आहे। आणि जसजशी साखरेला उष्णता मिळेल तसतशी ती छान अशी कॅरमलाइज व्हायला सुरुवात होईल, तुम्ही बघू शकाल।
जोपर्यंत ती पूर्ण वितळत नाही तोपर्यंत साखरेला धक्का सुद्धा लावायचा नाही. एकदा की ती पूर्णपणे वितळली की नंतर ती व्यवस्थित चमच्याने मिक्स करायची आहे. जसजशी ती आपण चमच्याने फिरवू तसतशी ती छान अशी मिक्स होत जाते व रंग सुद्धा चेंज होत जातो. तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की साखरेला गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. ही प्रोसेस करण्याकरता मला कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं इतकी लागलेली आहे. तुम्ही बघू शकाल साखर ही पूर्णपणे छान अशी मेल्ट झालेली आहे. मस्त ती कॅरमलाइज झालेली आहे. जास्त ती ओव्हरकुक करायची नाही. आता यामध्ये आपण पाव वाटी इतकं पाणी घालणार आहे. गॅसची फ्लेम ही बारीकच आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवायचे की पाणी घालत असताना लक्षपूर्वक घालायचे, कारण साखरेत पाणी गेल्यानंतर ते उडण्याची शक्यता असते. किंवा तुम्ही या स्टेजला गॅस बंद करू शकता. नंतर पुन्हा तो चालू करून 1 मिनिट हे आपल्याला असं स्टेअर म्हणजेच फिरवून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपली जी कॅरमलाइजची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊ. आता बॅटर बनविण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठे बाउल घेतलेले आहे. त्यामध्ये पाव कप इतके दूध घेतलेले आहे. तर हे रूम टेम्परेचर वरचेच दूध आहे. त्याचप्रमाणे पाव वाटी इतके तेल घेतलेले आहे. विदाऊट फ्लेवरचे तेल वापरायचे आहे, म्हणजे केकला तो वास येत नाही. आता मिक्सरच्या मदतीने तेल आणि दूध व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान मिक्स झाले की यामध्ये आपल्याला काही ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे आहे. तर बाउलवर चाळण ठेवून त्यामध्ये 1 वाटी मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा इतकी दालचिनी पावडर. आता प्लम केक मध्ये स्पायसी मसाले वापरले जातात. यासोबतच तुम्ही लवंग आणि काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता. तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर व्यवस्थित चाळून घेऊ. नंतर आहे त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये जे कॅरेमल करून घेतलेले होते ते घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला चमच्याने हे मला व्यवस्थित असं मिक्स करता येत नव्हतं, त्यामुळे मी मिक्सरच्या मदतीने व्यवस्थित असं हे फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल यामध्ये एक गाठोडी सुद्धा राहिलेली नाही. तसंच चमच्याने अवघड जात होतं, त्यामुळे मी मिक्सरचा वापर केलेला आहे. तर मिक्सरचा वापर करून एकाच डायरेक्शन मध्ये छान हे मी फेटून घेतलेलं आहे. आता जे आपण 1 तासभर ड्रायफ्रूट सोक करत ठेवलेले होते ते मी यात घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मी संत्रीचा जो वरचा भाग असतो तो किसून अर्धा चमचा घातलेला आहे. त्याचप्रमाणे काजू आणि बदामचे तुकडे घालून घेतलेले आहे. आता हे घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण फ्लेवर छान येतो. त्याऐवजी तुम्हाला व्हॅनिला इसेन्स आवडत असेल तो घालू शकता. तर बघा या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अगोदर आपण जो केक टीन तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये हे बॅटर आपण ओतून घेऊ. बॅटर डब्यात घातल्यानंतर डबा हा 1 ते 2 वेळेस आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जी काही एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि केक हा एकसारखा फुलतो. आता वरतून यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे. त्यामध्ये मी काजूचे उभे काप करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे काळी मनुके आणि काही ट्रुटी फ्रुटी. तर बघा या ठिकाणी केक हा बेक होण्यासाठी तयार आहे. त्याचप्रमाणे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. आपलं ओव्हन म्हणजेच पातेले छान असे प्रीहीट झालेले आहे. तर झाकण काढून त्यामध्ये आपण हा डबा ठेवून घेऊ. नंतर त्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 मिनिटे, नंतर 50 मिनिटे एकदम कमी आचेवर म्हणजेच लो फ्लेमवर हा केक बेक करायचा आहे. पूर्णपणे 1 तास हा केक बेक होण्यासाठी मला नक्कीच लागलेला आहे. 5 ते 10 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकता. तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी नुसार केक हा बेक होऊ शकतो, त्यामुळे सांगितलेली पद्धत नक्कीच फॉलो करा. 1 तासात मस्त केक हा बेक होतो. तर बघा 60 मिनिटांनंतर एकदम परफेक्ट असा आपला केक हा बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकाल किती मस्त हा फुललेला आहे. आता यामध्ये आपण टूथपिक घालून चेक करूया. तर टूथपिकला केक हा अजिबात चिकटलेला नाही, एकदम परफेक्ट हा तयार झालेला आहे. टूथपिक सुद्धा आपली एकदम क्लीन अशी आलेली आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे. कुकरचा डबा आपण बाहेर काढून घेऊ.
दिसायला किती सुंदर असा हा केक दिसत आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये हा प्लम केक एकदम मस्त तयार झालेला आहे. तर डब्बा हा गरम आहे तो पूर्णपणे थंड करून घेऊ. केकवर असा रुमाल ठेवून तो 15 ते 20 मिनिटांसाठी असाच थंड करून घेऊ, म्हणजे त्यातील मॉइश्चर हे तसेच राहील. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकाल केक हा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर तो प्लेटमध्ये काढून घेऊ. बटर पेपर लावल्याने केक हा पटकन बाहेर निघाला आहे, शिवाय छान बेक झाला आहे. तर यावरील बटर पेपर काढून घेऊ. मस्त असा दिसत आहे, छान मॉइस्ट झालेला आहे. टेक्स्चर बघू शकता, रिच फ्लेवरचा ड्रायफ्रुट्स आणि संत्रीचा फ्लेवर असलेला प्लम केक तयार. चला तर मग कट करून बघू. कट केल्यावर तुम्हाला समजत असेल किती मस्त हा स्पॉन्जी असा झालेला आहे. एकच नंबर असा हा प्लम केक झालेला आहे, शिवाय खायला सुद्धा तितकाच असा स्वादिष्ट झालेला आहे. तर हा मी पातेल्यात केला, कढईत सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने बनवू शकता. आतून सुद्धा मस्त असा बेक झालेला आहे. जर ओव्हन मध्ये बनवणार असाल तर 160 डिग्री सेल्सिअसवर 50 ते 55 मिनिटे तो बेक करावा. तर एकदा या पद्धतीने क्रिसमस स्पेशल न फेल होणारा परफेक्ट असा प्लम केक एकदा नक्की बनवून बघा. धन्यवाद.